भारतीय संस्कृतीमध्ये सोनं हे शुभ, मंगल आणि संपत्तीचं प्रतीक मानलं जातं. नवीन घर, व्यवसाय, पूजा किंवा सण उत्सव आणि सर्व शुभ प्रसंगामध्ये सोनं धारण करणं शुभ मानलं जातं. जागतिक अनिश्चिततेच्या दाट छायेमध्ये सोनं हे नेहमी स्थैर्याचं प्रतीक मानलं जातं. अशा या सोन्याच्या किमतीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. सोन्याच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असल्या तरी सोनं हे गुंतवणुकीसाठी एक प्रभावी माध्यम ठरलेलं आहे. गुंतवणुकीमधील सर्वोत्तम पर्याय म्हणून आता सोन्याकडे पाहिलं जातंय. गुंतवणूकदारांना सोन्याचा चांगला परतावा देखील सोन्यानं आता मिळून दिला आहे. पाहुयात त्या संदर्भातला लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट. सोन्याने वर्षभरात दिले 67% रिटर्न्स. सोने गुंतवणूक चांगला परतावा. सुरक्षित गुंतवणुकीकडे कल. 2026 मध्ये सोन्याचे भाव 1.5 लाखांवर जाण्याची शक्यता. सोन्यासह चांदीलाही झळाळी. मागील काही दिवसात सोन्या चांदीच्या बाजारात जी उसळी पाहायला मिळाली ती अनेकांच्या नशिबाला जणू सुवर्ण स्पर्श करून गेली आहे. गुंतवणुकीतील सर्व पर्याय फिके पडत असताना सोन्याने 2025 मध्ये आपल्या नावाला शोभणारी सोनेरी कामगिरी कायम ठेवली आहे. सुरक्षित गुंतवणुकीचे प्रमुख साधन म्हणून सोन्याची चमक अधिक उजळली असून यावर्षी देशांतर्गत बाजारात सोन्याने तब्बल 67% परतावा दिलाय. जानेवारी 2025 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 79,390 होता. डिसेंबर 2025 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,32,900 रुपयांवर पोहोचलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने यावर्षी सुमारे 60% उसळी घेतली आहे. 2026 मध्ये सोने प्रति 10 ग्रॅम आणखी 5 ते 16% वाढू शकते. रुपया डॉलरचा दर कमकुवत झाला तर सोन्याला अधिक झळाळी मिळणार. सोन्यातील गुंतवणूक सर्वोत्तम पर्याय ठरतोय. सोन्यासह चांदीनेही बाजारात उसळी घेतलीय. आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमती यावर्षी आतापर्यंत जवळपास 60% वाढल्यात. भारतात हा परतावा आणखी जास्त आहे. यावर्षी आतापर्यंत देशांतर्गत सोन्याच्या किमती पाहता सोने हे इक्विटी आणि अन्य बॉन्डपेक्षा अधिक चांगलं गुंतवणुकीचं साधन ठरलंय. जागतिक परिस्थिती, रुपया डॉलर दर कमकुवत झाले तर सोन्याची किंमत 1.45 लाख ते 1.55 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते असा अंदाज आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केलाय. कधी काळी भारतात सोन्याचा धूर निघणारा देश म्हणून संबोधले जात होते. आजही भारतातील सोन्याची गुंतवणूक पाहता सोन्याच्या किमती सतत वाढत असल्या तरी त्याच्या खरेदीवर फार परिणाम झालेला नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.